नमस्कार, महा MTB मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रिद्धी म्हात्रे आणि आपल्यासोबत कॅमेरावर आहेत ओमकार शेलार। 2020 हे वर्ष प्रत्येकाला काही ना काही शिकवून जाणार होतं। आपल्या प्रत्येकाला वैयक्तिक गोष्टी शिकवण्याबरोबरच समाज म्हणून, देश म्हणून सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या, अनेक गोष्टी आपल्या लक्षात आल्या। त्यामुळे आता एकंदरीत समाज माध्यमांवर याबाबत मीम्स सुद्धा फिरली की 2020 ला लवकर घालवा, या वर्षामध्ये व्हायरस आहे, पुन्हा परत डाउनलोड करता येते का बघा हे वर्जन, अशा पद्धतीचे अनेक जोक्स सुद्धा झाले। कधी एकदा हे 2020 चं वर्ष संपतंय असं सुद्धा प्रत्येकाला वाटलं, कारण 2020 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आलेल्या कोरोनानं आणि त्यामुळे झालेल्या लॉकडाऊननं आपल्या प्रत्येकासमोर अनेक प्रश्न उभे केले। आता 2020 ला बाय बाय म्हणण्यासाठी, अलविदा करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे। 2021 चं स्वागत करण्यासाठी तर निश्चितच प्रत्येकाला त्याबाबतचा उत्साह आहेच, उत्कंठा आहेच, पण 2020 एकदाचं जाऊ देत असं अगदी प्रत्येकाच्या मनात आहे। पण हे 2020 ला बाय बाय करण्याचं जे आपलं स्वप्न आहे, जे एक आनंद देणारं स्वप्न आहे, ते पूर्ण होताना मात्र फटाक्यांची आकाशबाजी किंवा एकत्रित जमणं, पार्टी होणं, ह्या गोष्टी होणं अत्यंत मुश्किल झालेलं आहे। कारण आता मुंबई महापालिकेनं आपल्याला सगळ्या मुंबईकरांनाच हे एक जाहीर आवाहन केलंय किंवा एक सूचना वजा विनंती केली आहे की एकत्र जमता येणार नाही आणि जो आपला दरवर्षीचा एक इयर एंडची जी पार्टी असते किंवा वर्षाला बाय बाय करण्याची आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याची जी काही आपल्याकडे प्रथा आहे एकंदरीत, ती आपल्याला यावर्षी तेवढ्या उत्साहानं साजरी करता येणार नाही। आणि त्यामागचं एक कारण असं ठरलंय की अगदी काही दिवसांपूर्वीच 5 डिसेंबरला रात्री उशिरा चक्क 2 ते 2.5 हजार तरुण तरुणी लोअर परेलच्या एका पब मध्ये पार्टी करताना आढळले। त्यातल्या एकानेही मास्क लावला नव्हता, कोणतीही काळजी घेतलेली नव्हती, कोरोना बाबतचे जे काही नियम आहेत ते सुद्धा धुडकावलेले सगळ्यांना दिसले। ही खबर मिळताच मुंबई महापालिकेने लगेच तिथे छापा टाकला पोलिसांनी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। त्यातले तब्बल हजारो लोक तिथून पळून सुद्धा गेले आणि जे तिथे उरले होते त्यांच्यापैकी कुणीही मास्क लावलेला नव्हता हे त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्यामुळे त्यांच्यावर तर कारवाई झालेली आहेच, पण त्यामुळे आता मुंबई महापालिकेने काही कठोर निर्णय आपल्या सगळ्यांसाठी जाहीर केलेत आणि ते कोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। मुळात नाईट लाईफ मुंबईमध्ये यावं, 24 तास मुंबई चालू राहावी, त्यामध्ये वेगवेगळे पब्स, नाईट क्लब्स हे सुरू राहावेत, रात्री उशिरा सुद्धा सुरू राहावेत, ह्या बाबतीतला निर्णय हा शिवसेनेचे जे पर्यावरण मंत्री आहेत, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी खरं तर या गोष्टीसाठी पुढाकार घेतला होता आणि त्यांचं हे यश म्हणवलं गेलं होतं। पण आता हाच नाईट लाईफचा धिंगाणा सगळ्या मुंबईकरांच्या अंगाशी सुद्धा येऊ शकतो, कारण एकीकडे सामान्य नागरिक, सामान्य मुंबईकर अक्षरशः जीव मोठीत घेऊन अजूनही घरीच बसून आहे। काही मुंबईकरांकडे पर्याय नसल्यामुळे काही जण मात्र जीव धोक्यात घालून रेल्वेने प्रवास करून, इतर वाहनांनी प्रवास करून कार्यालयापर्यंत पोहोचतायत, कामं करतायत, मात्र दुसरीकडे मात्र नाईट लाईफचा धिंगाणा तसाच सुरू आहे। खरं तर कोरोनाची दुसरी लाट येते की काय अशी शंका सगळीकडे होती, हे संकट प्रत्येक मुंबईकराच्या मनात होतं। त्याच धर्तीवर अगदी काही दिवसांपूर्वी लसीची चाचणी यशस्वी होतीये, भारतीय बनावटीची लस आता आपल्या सगळ्यांसमोर येते, ही आनंदाची बातमी आलीच आणि आता पुन्हा परत हे एक संकट येऊन समोर उभं टाकलंय। हे काही प्रश्न सुद्धा सगळ्यांसमोर येऊन उभे टाकलेत की आता नेमकं 31 डिसेंबरला काय होणार, मुंबई महापालिका कोणत्या निर्णयांवर आधारित कारवाई करणार की नाही करणार, त्या बाबतीत आपण माहिती पाहूया। मुळात लोअर परेलमध्ये झालेल्या या सगळ्या प्रकारामुळे आता मुंबई पालिका जे आयुक्त आहेत ते सुद्धा या बाबतीत आता जरा कठोर निर्णय घेण्यासाठी पुढे आलेले आहेत। त्यांनी थेट सांगून टाकलंय की जर SOP कोणी धुडकावला, कोरोना संबंधितला SOP कोणी धुडकावला, त्यातले नियम जर पाळले नाहीत तर मात्र काटेकोर कारवाई केली जाईल। प्रत्येक विभागामध्ये 24 पथकं ते नेमणार आहेत। काही विभाग केले जातील मुंबईतले आणि त्या प्रत्येक विभागामध्ये मिळून 24 पथकं नेमणार आहेत। जर अशा कुठल्याही ठिकाणी गर्दी जमल्याची तक्रार झाली, खूप लोक एकत्र आली आहेत, तिथे कोरोना संबंधितले नियम पाळले गेले नाहीत, हे जर महापालिकेला समजलं तर तात्काळ तिथे छापा टाकण्यात येणार आहे। तसंच ह्या सगळ्या विषयीचे जे अधिकार आहेत ते पालिका सहाय्यक आयुक्तांना दिलेले आहेत। अतिरिक्त पालिका आयुक्त आहेत सुरेश काकणी, यांनी सुद्धा या बाबतीत लक्ष घालणार आहेत असं अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे।
मुळात ही अंमलबजावणी होते की नाही यावर त्यांना लक्ष ठेवायचंय आणि त्यासाठी पुन्हा प्रत्येक विभागामध्ये 2 पथकं जारी करण्यात आली आहेत. आणि या पथकामध्ये कोण कोण असणार आहे तर प्रत्येकी एक याप्रमाणे आरोग्य अधिकारी असतील, अग्निशमन दलाचे अधिकारी असतील आणि सुरक्षा दलाचे अधिकारी असतील. त्यामुळे 20 डिसेंबर पर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचं एक निरीक्षण केलं जाणार आहे. काय काय घडामोडी कुठे कुठे घडतायत, नेमकी कशा पद्धतीने निर्णयांचं पालन होतंय की नाही, की कारवाई करावी लागते, ह्या सगळ्याचं एक निरीक्षण, या सगळ्याचा एक आढावा हा 20 डिसेंबर पर्यंत घेतला जाईल आणि त्याला अनुसरून पुढचे निर्णय घेतले जातील. त्यामुळे आता मुंबईकरांवर हा एक आणखी मोठा प्रश्न समोर उभा राहिलाय. कारण आता आपण बघतोय की मुंबईकर काही प्रमाणात बेसावध झालेत की काय असंही पाहायला मिळतंय. कारण रेल्वे सुरू झाल्यापासून किंवा इतर वाहनांपासून मधून प्रवास सुरू झाल्यापासून मुंबईकरांना कोरोना गेलाय की काय अशी वगैरे संभ्रम निर्माण झालाय किंवा अशी एक समजूत करून घेतली आहे की काय अशी भीती सुद्धा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे संबंधित अभ्यासकांनी, संबंधित निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी थेट सांगून टाकलंय की जर 31 डिसेंबरच्या पार्ट्यांना जर गर्दी झालेली दिसली तर कडक नियमांखाली कारवाई करण्यात येईलच. आणि त्यासाठीचं जे काही निरीक्षण आहे, ज्याच्या आधारे तेव्हाचे निर्णय 31 डिसेंबरच्या नाईट लाईफचे निर्णय घेतले जातील, ते सगळे 20 डिसेंबर पर्यंत पाहिले जाणार आहेत. त्यामुळे आता एकीकडे सामान्य नागरिक जो अजूनही कोरोनाला घाबरून त्याचे नियम पाळत घरी बसलाय किंवा प्रवास करत असेल तरी सुद्धा अगदी जीव मुठीत घेऊन प्रवास करतोय, त्यांच्याकडे बघून तरी किमान हा नाईट लाईफचा धिंगाणा आता थांबणार आहे का आणि कोरोनाचं सावट अजूनही गेलेलं नाही ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन किमान आता तरी हे कोरोनाचे नियम न पाळता पार्ट्या जोडण्याचे प्रकार थांबणार आहेत का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. मुळात सामान्य नागरिकांची काळजी जर सरकार घेतंय तर मग या नाईट लाईफच्या धिंगाण्याकडे सुद्धा तेवढ्याच गांभीर्यानं पाहायला हवं अशी मागणी आता लोकांकडून होताना दिसते. अन्य घडामोडींसाठी MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हे आपलं फेसबुक पेज आहे, ते लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण लवकरात लवकर सगळ्या मुंबईकरांपर्यंत ही माहिती पोहोचायला हवी. शिवाय या बाबतीतलं तुमचं जे काही मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.